हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हा आहे लग्नाचा दुसरा दिवस. आम्ही दोघं निघालो, थोडासा नाश्ता केला आणि आम्ही पोचलो घरी. घरी गेल्यानंतर सगळ्यांची जेवणं चालू होती. तिथे आम्ही पहिला थोडंसं खाऊन घेतलं, त्याच्यानंतर सगळ्यांना सर्व केलं आणि नंतर आम्ही दोघंजणं निघालो आदू अमूला घ्यायला, बिकॉज त्यांना न्यायचं होतं आम्हाला नदीवरती. 2-4 दिवस लग्नाच्या गडबडीमध्ये त्या दोघींना वेळच मिळाला नव्हता द्यायला, त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेऊन नदीवर चाललो होतो, बिकॉज त्यांना नदीमध्ये स्विमिंग करायचं होतं. आणि ह्या दोघी अशा मस्त रेडी होऊन डान्स करत करत आम्ही त्यांना घेऊन गेलो गावी. त्याच्यानंतर ही आमची अमायराचा डान्स बघा आणि तिला बघून बघून कॉपी करून आदू नाचते आहे. डान्स हे आमचा मॅन्डेटरी आहे आणि गाडीमध्ये गाणं लागल्यावर तर आम्हाला थांबताच येत नाही. भले ब्रेक लागू दे आणि आम्ही 2-3 वेळा पडू दे, काही फरक पडत नाही. आणि ह्या मॅडम छोट्याशा त्याही त्यांना कॉपी करतात सेम टू सेम. त्याच्यानंतर आम्ही गावी आलो. घरी आल्यानंतर आम्ही ह्या दोघींना घेऊन गेलो नदीवरती आणि यांची एक्साइटमेंट होती त्याच्या डबल आमची एक्साइटमेंट होती, बिकॉज आम्ही पण खूप टाईमनंतर नदीमध्ये जाणार होतो. हे असं काहीतरी आम्ही मस्त मजा करत होतो. पाणी एवढं जास्त थंड होतं, जवळजवळ 5 वाजताची वेळ होती तरी पण पाणी खूप जास्त थंड होतं. तरी पण आमची आदू काही ऐकत नव्हती, पूर्णपणे भिजली होती तरी पण, आणि ती थरथरत होती त्या थंडीमध्ये, तरी पण तिला पाण्यामध्ये जायचं होतं. मी तिला एका दगडावर बसून ठेवलं आणि आमची दोघांची पण हालत नव्हती की आम्ही पूर्णपणे भिजावं, बिकॉज एवढी थंडी वाजत होती त्या पाण्यामध्ये. तरी पण आम्ही थोडंसं एन्जॉय केलं. हे इकडे दोघं जणींना घेऊन धीरज इकडे मस्त त्या दोघींना खेळवतो आहे पाण्यामध्ये. ही पहिल्यांदा जेव्हा मी पाण्यामध्ये एंट्री केली तर माझी कंडिशन अशी काहीतरी होती. नंतर या आमच्या दोघांची मस्ती सुरू झाली आणि मग ह्या पोरींकडे लक्ष दिलं तर आम्ही थोडंसं भिजलो, एन्जॉय केलं आणि मजा आली. आणि नदीमध्ये मस्त मजा केल्यानंतर आम्ही भिजलो, दोघींना अंग पुसलं, त्यांना वेगळे कपडे घातले आणि आम्ही निघालो तिथून. छान असं क्लायमेट झालं होतं, मस्त संध्याकाळची वेळ होती. आणि मग नंतर मांडव्यामध्ये या दोघींना खेळायला सोडलं आणि दोघी चांगल्या खेळत होता, बिकॉज माणसं कमी झाली होती. आज आमचा पोपटी करण्याचा प्लॅन होता. ही पोपटी झाली, आम्ही सगळे मस्त अंगणात बसून ही पोपटी खात होतो. रात्री आम्ही मस्त आंधळी कोशिंबीर खेळण्याचा प्लॅन केला आणि एवढी मज्जा येत होती त्याच्यामध्ये, खरंच खूप मज्जा आली. पायाला खडी टोचत होती खाली तरी पण आम्हाला खेळण्याचा आनंद काही कमी होत नव्हता. ही आमची अमायरा, हिला पण मध्ये मध्ये खेळायचं होतं, त्याच्यामुळे ती पण ऐकत नव्हती. एकदा दोनदा तिला धक्का लागून ती पडलीसुद्धा आणि आम्हाला रडूसुद्धा आलं. ही पण आम्ही खूप जास्त मज्जा केली.